सबिंदु सिंधु सुस्खल तरंग भंग रंजितम द्विषस्तु पाप जात जात कारिवारी संयुतम कृतार्थ दूत कालभूत भीतिहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि मातु नर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। सर्वांना नमस्कार आणि नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। आज आपण 147 अध्यायापासून पुढील वाचन सुरू करूयात। अध्याय 147वा सिद्धेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन। सिद्धेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाय। श्री मार्कंडेय उवाच ततो गच्छेन महीपाल सिद्धेश्वरमं नुत्तमं नर्मदा दक्षिणे कूले तीर्थम परमशोभनम। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजा, त्यानंतर श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर परमसुंदर अत्युत्तम सिद्धेश्वर तीर्थास जावे। त्या तीर्थात स्नान करून श्री शंकराची पूजा करणारा सर्व पापरहित होऊन अश्वमेध यज्ञ करणाऱ्यांची गती प्राप्त करतो। त्या तीर्थात जो स्नान करून पितृगणांच्या वृद्धिप्रित्यर्थ प्रयत्नपूर्वक श्राद्ध करतो त्याने सर्व कार्य संपादित केले। हे नृपश्रेष्ठ, त्या तीर्थात मृत पावणाऱ्या जीवांना पुन्हा कधी गर्भवास नसतो। गर्भवास केवळ दुःखासाठी असतो, सुखासाठी नसतो। त्या तीर्थातील जलात स्नान करणाऱ्याला पुनर्जन्म नसतो। हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील सिद्धेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 147वा अध्याय पूर्ण झाला। तर हे सिद्धेश्वर तीर्थ इथे सांगितलंय। पुढील अध्याय हे मंगळेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन। अध्याय 148वा मंगळेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाय। श्री मार्कंडेय उवाच ततो गच्छेन महीपाल तीर्थमंगारकं शिवम् उत्तरे नर्मदाकुले सर्व पापक्षयकरम्। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजा, त्यानंतर श्री नर्मदाच्या उत्तर तटावर सर्व पापविनाशक कल्याणकारी अंगारक तीर्थास जावे। अंगारक चतुर्थीला दृढ निश्चयाने संकल्प करून स्नान केल्यावर सूर्य अस्तास गेल्यावर संध्योपासनेत तत्पर होऊन वेदीची रचना करावी। भूमीवर रक्तचंदनाने शोभित मंगळदेवाची स्थापना करावी। गंध, माला व भूषण आदीने भक्तिपूर्वक त्याचे पूजन करावे। मंगळदेवाला नमस्कार असो असे म्हणून पूजा करावी। कुज भूमिपुत्र रक्तांग सुंदर वस्त्र धारण केलेला श्री शंकराच्या क्रोधामुळे उत्पन्न झालेल्या स्वेदापासून प्रकट विशाल बाहू सर्व इच्छा प्रदाता या नावांनी पूर्व आदी दलात विधिपूर्वक शास्त्र नियमानुसार मंगळदेवाचे पूजन करून विधिपूर्वक अर्घ्य अर्पण करावे। महाबलशाली भूमिपुत्र महातेजस्वी मंगळदेव रक्तांग आपणास नमस्कार असो। श्री शिव स्वेदोत्पन्न आपणास माझा नमस्कार असो। त्यानंतर जलयुक्त कमंडलू व उत्तम तांदूळाने पूर्ण पात्र सुवर्ण व वस्त्रसहित लाडवावर स्थापित करून मंगळदेव माझ्यावर प्रसन्न व्हावेत असे म्हणून ब्राह्मणाला अर्पण करावे। रक्तचंदन मिश्रित जल विधिपूर्वक अर्घ्य देऊन गोलाकार पवित्र ताम्रपात्रात रक्तपुष्प व तिळमिश्रित तांदूळ भरून ते पात्र डोक्यावर ठेवून जमिनीवर गुडघे टेकून बसावे। महाभाग त्यानंतर रक्तचंदनयुक्त जलाने अर्घ्य द्यावे। मग मौन पाळून खारट आंबट तिळरहित स्निग्ध मऊ मधुर भोजन आत्मकल्याण इच्छिणाऱ्या समर्थ पुरुषास द्यावे। राजा, या प्रकारे 3 वेळा अंगारक चतुर्थीचे व्रत पूर्ण झाल्यावर
चौथ्या वेळा अंगारक चतुर्थीला यथाशक्ती सुंदर रूपवान सुवर्णमय देवाची रचना करून गुळमिश्रित जलाने युक्त ताम्रपात्रात तो देव ईशान्य दिशेस स्थापित करावा व गुळावर स्थापित मंगळदेवाचे गंध पुष्प आदीने पूजन करावे. आग्नेय दिशेस जलपूर्ण कमंडलू स्थापित करावा. त्यानंतर नैऋत्येला लाल तांदुळाने युक्त कमंडलू ठेवावा. बुद्धिमान मनुष्याने वायव्य दिशेस स्तोत्राने लपेटलेल्या गळ्याचा चंदन व माळांनी शोभित लाडवांनी भरलेला चौथा कमंडलू ठेवावा. युधिष्ठिर शंख व तुतारी आदी वाद्यांच्या निनादात जय आदी मंगल शब्दांसह लाल वस्त्र धारण केलेले, लाल पुष्पमाला व रक्तचंदन लावलेले, वेदीच्या मध्यभागात मोठ्या आसनावर स्थित रूपवान सौभाग्य संपन्न शांत व जीवांच्या कल्याणात रत वेदविद्या पारंगत सर्वशास्त्रात चतुर योग्य ब्राह्मणाचे पूजन करून न्यायपूर्वक स्वस्ती वाचन करून घ्यावे. त्यानंतर लाल रंगाच्या बैलासह लाल रंगाची गाय देऊन सांगावे, देवपूजित भूमिपुत्र मंगळदेव प्रसन्न व्हावे. पत्नी व पुत्रासह माता पितानी बंधूंसह ब्राह्मणाला प्रदक्षिणा घालून क्षमा प्रार्थना करून मंगळदेवाचे विसर्जन करावे. त्या तीर्थात विशेषतः हे करणाऱ्याचे पुण्यफल मी तुम्हाला सांगतो. नृपश्रेष्ठ, त्या तीर्थाच्या प्रभावाने तो 7 जन्मापर्यंत रूपवान व सौभाग्यशाली होतो. याबाबत अन्य विचारणा नको. इच्छेनुसार वा अनिच्छेने त्या तीर्थात मृत्यू पावलेला मनुष्य देवगंधर्वाने पूजित होऊन मंगळ लोकात जातो. तिथे न्यायानुसार उत्तम दिव्य भोग उपभोगून इहलोकात परतून धर्मशील राजा होतो. तो रूपवान सौभाग्यशाली सर्व रोग रहित व सर्व लोकात सन्मानित होऊन शतवर्षांपेक्षा अधिक जगतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील मंगळेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 148वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे मंगळेश्वर तीर्थच्या ठिकाणी अनुष्ठान केलं की काय फळ प्राप्त होतं ते दिलंय. पुढील अध्याय आहे अध्याय 149वा. लिंग वाराह तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. तस्यैवानन्तरं तीर्थं लिंगेश्वरं मितिश्रुतं दर्शनात् देवस्य यत्र पापं प्रणश्यति. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, त्यानंतरच लिंगेश्वर तीर्थात जावे जिथे देवदर्शनानेचे पाप नष्ट होते. हे युधिष्ठिर, दानवांचा विनाश करून भगवान वराह रूप धारण करून श्री नर्मदाच्या तटावर स्थित झाले. हे राजश्रेष्ठ, त्या तीर्थात स्नान करून देवाला नमस्कार करणारा सर्व महापापातून मुक्त होतो. हे पांडुसूत्र, शुक्ल पक्ष व कृष्ण पक्षातील द्वादशीला उपवास करून भगवानाचे पूजन करावे. महाभाग ब्राह्मणांना दान सन्मान भोजन आदी परमभक्तीने दिल्यावर त्या पूजनाचे पुण्यफल ऐका. 12 वर्षापर्यंत यज्ञ केल्याने जे वैदिक सत्र याची फल प्राप्त होते ते फल तिथे ब्राह्मण भोजन दिल्यास प्राप्त होते. मनुष्याने स्नान करून पितृगणांचे व देवांचे पूजन करून त्यांच्या चिंतनात मन लावून भगवानासमोर स्थित होऊन 12 नामांचा जप करावा. ती 12 नावे 12 पौषात नारायणाचे, ती 12 नावे 12 महिन्यानुसार आहेत. बुद्धिमंताने प्रत्येक महिन्याच्या द्वादशीला भगवानाच्या 12 नावांचा जप करावा. मार्गशीर्षात केशवाचे, पौषात नारायणाचे, माघात माधवाचे, फाल्गुनात गोविंदाचे, चैत्रात श्री विष्णूचे पूजन करावे. वैशाखात श्री मधुसूदनाचे, ज्येष्ठात त्रिविक्रम देवाचे, आषाढात वामनाचे, श्रावणात श्रीधराचे स्मरण करावे. भाद्रपदात ऋषिकेशाचे, आश्विनात पद्मनाभाचे व कार्तिक महिन्यात दामोदराचे कीर्तन केल्यास दुःख होत नाही. मासानुसार सांगितलेल्या नावांच्या पुन्हा पुन्हा कीर्तनाने वाणी व मनाद्वारे केलेल्या कर्मानुसार उत्पन्न झालेले पूर्व पाप निश्चितच नष्ट होते. स्वतः शुद्ध होऊन सतत डोळ्यांनी उघडसाप करत त्वरित पाहात खात मंत्ररहित इंद्रियादी व्यवहार करू नये. महा आपत्तीत पडलेल्या मनुष्याला सुद्धा त्यापासून वाचण्याचा हाच उपाय आहे की मासाधिपती श्री विष्णूंच्या नामांचे कीर्तन करत राहावे. त्या रात्री ते दिवस ते महिने ते वर्ष मनुष्याचे सफल व्यतीत होतात. ज्यात भगवान श्री विष्णूंचे चिंतन होते
महाआपत्तीत पडल्यावरही ज्या पुरुषाच्या हृदयकमलातून क्षणभरही श्रीहरी विभक्त होत नाही, तो निःसंशय योगी आहे. ते पुरुष भाग्यहीन व अतिपवित्र भूमीचा केवळ भार म्हणून जन्म घेणारे तसेच अज्ञानी पशुसमान आहेत, जे भगवान श्री विष्णूंच्या बाबतीत भक्तिहीन आहेत. ज्यांची श्री विष्णूवर भक्ती आहे त्यांचे पृथ्वीवर सर्व मनोरथ पूर्ण होतात व निज शारीरिक व्यवहाराने ते जग पवित्र करतात. ते भक्त समर्थ व श्री विश्वभूषण आहेत. तो पुरुष पुण्यात्मा तसे जन्मरूपी वृक्षफल प्राप्त करणारा आहे, ज्याच्या मनात वाणीत व शरीरात भगवानाचा निवास आहे. हे तीर्थात श्रेष्ठ व पुण्यप्रद आहे, जिथे लिंगस्वरूप भगवान श्री विष्णूने संग्रामात शत्रूंना वंचित करून सनातन वराह रूप धारण केले. चंद्र सूर्य ग्रहणात अष्टका म्हणजेच मार्गशीर्ष अष्टमीपासून फाल्गुन कृष्णाष्टमीपर्यंत दोन्ही अयन तिथींत तिळयुक्त जलशास्त्रानुसार जो पितृगणांना देतो त्यावर भगवान प्रसन्न होतात. स्वनासिकाचे तीव्र शब्द मेरू पर्वताच्या छिद्रांना पूर्ण करणारे, दुःख सागरात फेकलेल्यांना छोट्या मोठ्या नावे समान, उद्भवणाऱ्या वेगाने रसातळाच्या मध्यभागी विशाल चिखलात बुडलेल्यांना बाहेर काढणाऱ्या बाणासमान, शेकडो फुत्कारांनी प्रेरित वायूद्वारा पीडित दशदिशांचे अगणित ध्वनी ऐकण्यास स्थित निश्चल वराह रूपधारी श्रीहरी सर्वांच्या शांतीसाठी असो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील लिंग वाराह तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 149वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे प्रत्येक महिन्यामध्ये त्यांनी जे नामं घ्यायचे आहेत त्या नामाचं, तर इथे प्रत्येक महिन्यामध्ये कोणतं नाम घ्यायचं आहे, प्रत्येक महिन्यामध्ये कोणतं नाम घ्यायचं हे मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यानुसार साधना करण्यास सांगितलेले आहे, नामस्मरण करण्यास सांगितलेले आहे या तीर्थाच्या ठिकाणी. आणि विशिष्ट दिवस पण दिलेला आहे, तिथ पण दिलेली आहे, असं आहे. तर ज्यांना सद्गुरू शक्तीकडून नाम प्राप्त झालेलं आहे त्यांच्यासाठी ते नाम जे दिलेलं आहे, सद्गुरूंनी दिलेलं आहे ते नामस्मरण नर्मदा तटी करायचं आहे. ज्यांना नाम प्राप्त झालं नाही आहे त्यांनी मग इथे सुचवल्याप्रमाणे करायला हरकत नाही आहे किंवा शिवमंत्र करायला हरकत नाही किंवा नर्मदे हरचा जप करायला पण हरकत नाही. परंतु ज्यांना नाम प्राप्त झालेला आहे, ज्यांचा अनुग्रह झालेला आहे, त्यांनी मात्र त्यांच्या प्रत्येकाच्या जे गुरु आहेत त्यांनी जे दिलेलं आहे त्या नामाचं अनुष्ठान नर्मदा तटी करायचं आहे. तेच महत्त्वाचं आहे. आणि आपण जे आपल्या सद्गुरूंनी जी नामसाधना दिलेली असते ती नामसाधना नर्मदा तटी चालत असताना किंवा तेथील तीर्थाच्या ठिकाणी आपण बसलो असू किंवा केली तर तीच करायची. त्याची गती ही अजून, त्याचं फळ हे अजून कितीतरी पटीने वाढतं हे आहे. तर त्यामुळे जे आपणाला पहिल्यापासून आहे ते सोडायचं नाही, तर तेच करायचं आहे. केवळ तीर्थ नर्मदा तटी ते घेतलं जाणार आहे, असं आहे. पुढील अध्याय आहे अध्याय 150वा कुसुमेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. कुसुमेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच ततो गच्छेन महाराज कुसुमेश्वरमुत्तमं दक्षिणे नर्मदाकूले उपपातकनाशनम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, महाराज त्यानंतर श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर उपपातकांचे नाशक उत्तम कुसुमेश्वर तीर्थास जावे. हे कुसुमेश्वर महादेव कामदेवाने स्थापित केले. हे सनातन कामदेव सर्व लोकात प्रसिद्ध आहेत. विश्वव्यापी मनातून उत्पन्न होणारे कामदेव पुष्परूप आयुध व धनुष्य धारण करतात. ते मीनांकित ध्वज असलेले सर्वांकडून पूजित कामदेव सर्व इच्छा पूर्ण करतात. त्या भस्मीभूत शरीराच्या अंगरहित कामदेवाने भगवान श्री शंकराची श्री नर्मदाच्या तटावर आराधना करून निज शरीर प्राप्त केले. राजा युधिष्ठिरने विचारले, शरीरसंपन्न कामदेवाचा नाश कसा झाला ते आपण मला सांगावे. पूर्वी मी असे कधी ऐकले नाही, पाहिले नाही, तसेच अनुभवलेही नाही.
ब्राह्मण श्रेष्ठ, भीम, अर्जुन तसेच नकुल सहदेवासह मी हे ऐकू इच्छितो. आता कामदेव म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये जे काही हवं हवं असं भाव निर्माण होतात, जी काही वासना, जी काही इच्छा निर्माण होते, कामना निर्माण होते, तर तिचे स्वामी जे आहेत तर ते कामदेव. आता त्या कामदेवांचा इतिहास आपणाला इथं ऐकायला मिळेल. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, प्रिय राजा, पूर्वी सतयुगात देवादिदेव श्री महादेवाने गंगासागरात स्थित होऊन खूप तप केले. त्या श्री शंकराने स्वतपाने सुरासुरांसह संपूर्ण त्रैलोक्याला तापवले. ते सर्व संतप्त होऊन देवराज शचीपती इंद्रदेवाला शरण गेलेत. सर्व जगात व्याप्त भगवान श्री शंकर त्रैलोक्याला संतप्त करत आहेत. हे स्वामी, आपण त्यांना थांबवा. वृत्रासुराला मारणाऱ्या इंद्रदेवाने त्या देवांचे वचन ऐकून मनात चिंतन केल्यावर तपात विघ्नाला आज्ञा केली. मेनका, रंभा, घृताची, तिलोत्तमा या अप्सरांना, शिवाय वसंत, कोकिळी, कामदेव तसेच मलयाचलाच्या उत्तम दक्षिण वायूला बोलावून सांगितले, तुम्ही सर्व श्री शंकराच्या तपस्थानी जाऊन तिथे गंगासागरात निवास करा. तपस्सेत तत्पर श्री महादेवाला व्याकुळ करा. राजा, देवराजाने असे सांगितल्यावर ते सर्व देव अप्सरांसह श्री शंकराजवळ पोहोचले. तेव्हा कुसुम अप्सरांनी, पूर्ण कामक कोकिळ आदी पक्ष्यांनी व्याप्त, नृत्यात आसक्त मनोहर वायू वाहत असताना यम व नैऋत्यामुळे व्याकुळ होऊन वसंत ऋतूची शोभा पसरत होती. वसंतात फुलणाऱ्या फुलांच्या गंध संसर्गामुळे सर्व पक्षी, किन्नर, सर्प कामांध झाले, बेशुद्ध झाले. भगवान श्री शंकराने पाहिले की संपूर्ण वन व्याकुळ झाले होते. कामावेशामुळे निजस्वरूप विसरले होते. लोक इतक्या तीव्र दशेस पोचले होते की भगवान श्री शंकराला सुद्धा सात्विक, राजसी व तामसिक दशा प्राप्त झाली. त्यांच्या त्या अवस्थेसंबंधी ऐका. भगवान श्री शंकराचे एक नेत्र योग समाधीमुळे मिटलेले होते. द्वितीय नेत्र प्रिय पार्वतीचे ओटीपोट व स्तनाच्या विशालतेत शृंगार भावाने निश्चल होते. तसेच तिसरे नेत्र दूरवर धनुष्य धारण केलेल्या कामदेवात क्रोधाग्नीने प्रज्वलित झाले होते. अशा प्रकारे समाधीसमयी भगवान श्री शिवशंभूचे भिन्न रसवाले 3 नेत्र झाले. त्या त्रिनेत्राने श्री महादेवाने पाहिल्यावर धनुष्य बाणासहित संपूर्ण देहधारींना व्याकुळ करून त्यांचा विनाश करणारे ते कामदेव भस्मसात झाले. कामदेवाला नष्ट झालेले पाहून सर्व देवगण व अप्सरांचा समूह घाबरून जसे आले होते तसेच इच्छित दशदिशांना परत गेलेत. कामरहित इंद्रादी देव, असुर, मनुष्य आदी सर्व अप्सरांचा समूह घाबरून जसे आले होते तसेच इच्छित दशदिशांना परत गेलेत. कामरहित इंद्रादी देव, असुर, मनुष्य आदी सर्व श्री ब्रह्मदेवाला शरण गेलेत. सर्व जग दुःखी झालेले पाहून ते घाबरत श्री ब्रह्मदेवांना म्हणाले, हे प्रभू, मैथुन संभवामुळे उत्पन्न होणाऱ्या सृष्टी जगताचा योगाने झालेला विनाश आपण जाणताच. हे भगवान, कामरहित सारी प्रजा शुष्क होईल. देवांचे वचन ऐकून श्री ब्रह्मदेव त्यांच्यासह जिथे श्री शंकर होते तिथे गेलेत. तिथे स्तुती, तांडव व वेदांगात होणाऱ्या स्तोत्रांनी जगन्नाथाला, सर्व प्राणीमात्रांच्या श्री महेश्वराला प्रसन्न केले. तेव्हा प्रसन्न झालेल्या देवादिदेव श्री शंकराने श्री ब्रह्मदेवादी देवांना मधुर भाषेत विचारले, तुमचे काय कार्य आहे, काय दुःख आहे? देवऋषी, तुम्हा सर्वांचे येण्याचे कारण काय आहे, मला त्वरित सांगा. देवगणांनी सांगितले, चराचर जगात कामनाश झाल्यास सर्व जग नष्ट होईल. हे श्री शिवशंभू, आपण पुन्हा त्रैलोक्याचे पालन करण्यास योग्य आहात. देवांचे हे वचन ऐकून भगवान श्री शंकराने विचार करून संसारात दुर्लभ कामशरीराचे चिंतन केले. त्यानंतर त्वरित अनंग कामांग व्याप्त होऊन उपस्थित झाला. राजश्रेष्ठ, सर्व जीवांना पाहून सर्वांना प्राण देणारा कामदेव दृष्टीगोचर झाला. त्यानंतर शंख, ढोलक व नगाऱ्यांच्या आवाजाने सुरासुर व महाकाय सर्पांनी श्री महादेवाचे अभिनंदन केले. हे देवदेवेश, आपणास नमस्कार असो. देवगण कृतार्थ झाले. शत्रूंचे दमन करणारे राजा, ते सर्व देव जसे आले तसे
निरोप घेऊन स्वस्थायी निघून गेलेत. देव निघून गेल्यावर कामदेवाने सुद्धा श्री नर्मदाच्या तटावर उग्र तप केले. तप व जपामुळे दुर्बल विध्वंसकारी महाभूतांद्वारा चारी बाजूंनी त्रस्त होऊनही कामदेवांनी शतवर्ष तप केले. खूप विघ्नांनी पीडित झाल्यावर त्याने कुंडलेश्वराचे स्मरण केले. राजश्रेष्ठ सर्वत्र शरपातापर्यंत रक्षामंडलाची रचना केली. तेव्हा दृढ भक्तीमुळे वरदायी कामविनाशक श्री महादेवाने कामदेवाला वर मागण्यास सांगितले. ईशध्वज कामदेवाने देवेश त्रिलोचन श्री शंकराला प्रसन्न जाणून नमस्कार करत सांगितले, हे भगवान, जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात, शिवाय मला वर देऊ इच्छिता, तर हे जगन्नाथ, या तीर्थात आपण सदा जवळच राहा. तसेच होईल असा वर देऊन अप्सरांकडून स्तुत्य देवेश श्री महादेव आकाश मार्गाने निघून गेले. त्यानंतर कामदेवाने श्री शंकराला कुसुमेश्वर नावाने स्थापित केले. त्या तीर्थात स्नान करून उपवास करत चैत्र महिन्यातील चतुर्दशीला अथवा कामदेवाची तिथी त्रयोदशीला निर्मळ प्रातःकाळी स्नान करून श्री सूर्यदेवाचे पूजन करून तिळमिश्रित जलाने पितृदेवांचे तर्पण करावे. राजा, विधीपूर्वक श्री शंकराचे पूजन करून जो पिंडदानही करतो त्याचे तुम्ही पुण्यफल ऐका. 12 वर्ष यज्ञ करणाऱ्याचे फल पिंडदानाने निसंशय प्राप्त होते. जो पितृगणांच्या उद्देशाने अंकुल मुळात म्हणजेच एका विशेष वृक्षाचे मूळस्थान पिंडदान करतो त्याचे पितृगण 12 वर्ष तृप्त राहतात. युधिष्ठिर, या तीर्थात जे कृमी कीटक पतंग आदी जीव राहतात ते मरणोत्तर स्वर्गात जातात. मग त्या क्षेत्री मरण पावणाऱ्या मानवाच्या स्वर्गात जाण्याबद्दल काय सांगावे. जो भक्तिपूर्वक क्रोधावर ताबा मिळवून जितेंद्रिय होऊन कुसुमेश्वरात संन्यास ग्रहण करतो तो शिवलोकात जातो. तसेच राजा, तिथे देव अप्सरा व देव गंधर्वांच्या संगतीने सेवित शेकडो कल्पापर्यंत तो आनंदित राहतो. तिथे पुण्यभोगाचा काळ पूर्ण झाल्यावर इहलोकात मनुष्यभाव प्राप्त करतो. तो उत्तम राजांनी पूजित होऊन राजा होतो. तो रूपवान, सौभाग्यशाली, श्रेष्ठ वक्ता, पराक्रमी, बुद्धिमान, पवित्र, रोगरहित होऊन शतवर्षांपेक्षा अधिक जीवित राहतो. कुसुमेश्वर नावाने प्रसिद्ध हे पुण्य तीर्थ पाप विनाशक अनेक तीर्थांपेक्षा अधिक महात्म्य असलेले व देवांनी पूजित आहे. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील कुसुमेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 150वा अध्याय पूर्ण झाला. तर आता इथे कुसुमेश्वर तीर्थ यामध्ये कामदेवतेचा इतिहास सांगितलेला आहे. कसं कामदेवतेचं शरीर हे भगवान श्री शंकराच्या त्यांना इथे तपस्येतून त्यांचं चित्त अस्थिर करण्यासाठी देवतांनी इथं हे सर्व अप्सरा आणि कामदेव ह्या सर्वांना पाठवलं होतं. आणि तिथे कामदेवतेचं शरीर हे भस्म झालं आणि त्यानंतर पुन्हा कामदेवतेशिवाय ह्या सृष्टीचं कसं होईल ही चिंता सर्वांना लागली. आणि त्यामुळे पुन्हा भगवान श्री शिवशंकरांनी कामदेवतेला शरीर प्राप्त करून दिलेलं आहे. आणि त्या कामदेवतेने नर्मदा तटी साधना केलेली आहे. तर हे आपल्याला जी कामवासना जी आहे प्रत्येक जीवामध्ये आणि त्यातनंच प्रत्येकाला शरीर प्राप्त झालेलं आहे. आणि पुढील जीवनसुद्धा त्यातनंच, पुढील पिढीसुद्धा त्यातनं त्या कामभावनेतनंच निर्माण होत असते. तर अशा ह्या कामभावनेची जी देवता आहे तिने सुद्धा नर्मदा तटी साधना केलेली आहे. त्यामुळे ही कामभावना ही प्रजा उत्पन्न करण्यासाठी आहे, हे महत्त्वाचं आहे. आणि जर ही कामभावना सृष्टीमध्ये प्रत्येक वस्तू ही निर्माण होत असते, प्रत्येक वस्तूतून प्रत्येक वस्तू निर्माण होत असते. तर ते जे निर्माण करण्याचं तत्त्व आहे तर ते कामभावनेतनं पुढील आकार हा निर्माण होत असतो. आपणही त्या भावनेतनं निर्माण झालेलो आहे. तर ती कामभावनाच नसेल तर ह्या सृष्टीमध्ये कोणताही पदार्थ तयार होणार नाही.
अगदी वनस्पती जे आपण फळभाज्या, अ, वनस्पती किंवा पशुपक्षी, मानव, ह्या सर्व ज्या 84 लाख जीवयोनी आहेत, या सर्व जीवयोनीमध्ये कामभावना असल्यामुळेच पुढील वृद्धी होत असते. कामभावना नसेल तर ती वृद्धी होणारच नाही. आता जर जी फळं निर्माण होतात, तर तिथे सुद्धा अ, ती अ, त्या फुलातील पुंकेसर आणि स्त्रीकेसर हे एकत्र येतं आणि ती परागीकरणाची क्रिया होते आणि त्यामुळे तिथं फळ निर्माण होत असतं आणि ही परागीकरणाची क्रिया जी आहे ती करण्यासाठी स्त्रीकेसर, पुंकेसर हे एकत्रित येण्यासाठी हे मधमाशा ह्या मदत करत असतात. भुंगे हे मदत करत असतात. तर त्यांच्या इथं परागीकरण किंवा स्त्रीबीज, पुरुषबीज एकत्र येण्याची प्रक्रिया ही अशा पद्धतीने घडत असते. तर हे त्यामुळे प्रत्येक जगतातील प्रत्येक गोष्टीतून नवीन आकार निर्माण होण्याची जी क्षमता आहे, ती क्षमता ह्या कामभावनेमुळे आहे. तर इतकी ही सर्वश्रेष्ठ अशी ही निर्मितीला कारण असलेली ही अशी दैवी कामभावना आहे. आता तिचं स्वरूप आता सगळं बिघडलेलं आहे, ही गोष्ट निराळी. परंतु ती नसेलच तर काही नवीन निर्माण होणारच नाही. तर हे आहे. तर आणि आत्ता इतकी विकृती आहे की सर्व काही सीडलेसच्या जमान्यामध्ये आपण नकळत काय करतोय, सगळी कुठे प्रगती करतोय, हरित क्रांतीच्या नावाने सुद्धा. तर हे सगळंच अगदी चिंतनीय आहे. परंतु हा काळाचा महिमा आहे. ह्या पद्धतीने अधोगतीला जाणं हा सृष्टीचा इतिहासच आहे आणि पुन्हा ह्या अधोगतीकडूनच विनाश होणार, विनाशातनंच पुन्हा नवनिर्मिती होणार. तर हे सर्व काही त्यावर हे चक्र आहे, त्यानुसार ते चालत आहे. तर असं प्रत्येक गोष्टीमध्ये जे नवीन निर्माण करणं आहे, नवनिर्माण करणं आहे, तर ते सुद्धा ही कामभावना त्यामध्ये महत्त्वाची भूमिका करत असतं. आता पुढील अध्याय आहे अध्याय 151वा. श्वेत वाराह तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. उत्तरे नर्मदा कुले तीर्थम परमशोभनम. जय वाराह महात्म्यम सर्व पाप प्रणाशनम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले. श्री नर्मदाच्या उत्तर तटावर सर्व पाप विनाशक परम उत्तम तीर्थ जय वाराहाचे महात्म्य आहे. ज्यांनी सर्व देवांनी पूजित पृथ्वीचा उद्धार केला व लोककल्याणार्थ श्री नर्मदा तटावर जे ते स्थित झाले, त्या तीर्थात जो पुरुष स्नान करून भगवान श्री विष्णूचे दर्शन घेतो, तो अवतारांच्या केवळ कथनाने सर्व पापातून मुक्त होतो. मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, कृष्ण, बुद्ध व कल्की हे दशावतार अत्यंत पुण्यप्रद आहेत. बुद्धिमान धर्मपुत्र युधिष्ठिरने विचारले, पूज्य मुनिश्रेष्ठ, मत्स्य व कूर्म रूपधारी भगवान का आहेत? वराह, नृसिंह तसेच वामन, परशुराम व श्रीरामाने सुद्धा काय कर्म केले? बुद्ध रूपधारी भगवान तसेच कल्कीने काय केले वा ते काय करतील? आपण कथन करावे. ब्राह्मण श्रेष्ठ, मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय मधुर वाणीने वदले, राजा, पहिल्या कल्पात भगवानाने श्री ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेने त्यांच्या प्रसन्नतेसाठी मत्स्यरूप धारण करून महासागरात बुडालेल्या वेदांचा उद्धार करून ते श्री ब्रह्मदेवाला अर्पण केले. अमृताच्या उत्पत्तीने जगद्गुरु भगवान श्री विष्णूने कूर्म रूपात मंदराचल पाठीवर धारण केले. तसेच पाताळ तलात वसलेल्या देवी वसुंधरेचा भगवान श्री विष्णूने वराह रूप धारण करून उद्धार केला. अर्धे शरीर मनुष्याचे व अर्धे सिंहाचे बनवून भगवान नृसिंहाने स्वतःच्या नखरूपी वज्राने हिरण्यकश्यपूचे वक्षस्थल विदीर्ण केले. श्रेष्ठ ब्राह्मणांद्वारा स्तुत्य जटाधारी दिव्य वामन रूपाने 3 पावलात त्रैलोक्य मोजून बलिराजाला पाताळ तलवासी बनवले. शिवाय देवांना स्वर्गात स्थापित करून स्वनगरीत गेले. भगवान श्री विष्णूने जमदग्नीचा पुत्र तसेच शस्त्रधारींमध्ये श्रेष्ठ परशुधारी राम होऊन हयहय आदी मुख्य क्षत्रिय राजांना मारले. हे भरत वंशोत्पन्न राजा, पर्वत, वन, खाण आदींनी युक्त संपूर्ण पृथ्वी महर्षी कश्यपला देऊन ते देवश्रेष्ठ आजही महेंद्रचलावर तप करत आहेत.
पूर्व भगवान श्री विष्णूंनी दशरथनंदन श्रीराम होऊन देवकंटक रावणाला गणांसहित युद्धात ठार मारून विभीषणाला राज्य देऊन नीतीपूर्वक भूमीचे पालन करून यज्ञांनी देवाला संतुष्ट केले व ते महातेजस्वी राजीव लोचन स्वर्गात गेले. युधिष्ठिर त्यानंतर पुन्हा भगवान श्री विष्णूने बलरामासह वसुदेवाच्या घरात वासुदेव नावाने दुष्ट राजांच्या वधाकरता अवतीर्ण होऊन चाणूर, कंस, केशा, जरासंध आदींचा वध केला. राजा, त्यामुळे तुम्ही योग्य सहायकाच्या साथीने शत्रूंना मारून सर्व बंधूंसह वश केलेल्या संपूर्ण पृथ्वीचा उपभोग घ्याल. त्याचप्रमाणे भगवान श्री विष्णू बुद्धभाव प्राप्त करतील. शांती संपन्न देवेश, मधुविनाशक मधुप्रिय भगवानच बुद्ध होतील. त्या बुद्ध रूपधारी भगवानद्वारा जग मोहित होईल. हे भरत वंशोत्पन्न राजा, तेव्हापासून पुत्र पित्याचे ऐकणार नाही, शिष्य गुरुची आज्ञा मानणार नाही, परस्पर विरोधी वृत्तीचे होतील. अधर्माने धर्म तिरस्कृत होईल, असत्याने सत्य पराजित होईल, चोर राजाला जिंकतील, पुरुष स्त्रियांनी पराजित होतील, अग्निहोत्र नष्ट होईल व गुरुजनांची पूजा लुप्त होईल. युधिष्ठिर, कलियुग आल्यावर मानव धर्म नष्ट होईल. 12व्या व 10व्या वर्षात मुली गर्भवती होऊन कन्या प्रसूत होतील. ब्राह्मण वर्णरहित होऊन पिंगट वर्णाचे होतील. वर्णव्यवस्था लुप्त होईल. तेव्हा भगवान श्री विष्णू दशम अवतारधारी कल्की होतील. राजा, भगवान श्री विष्णूंच्या दश अवतारांचे कारण मी तुम्हाला सांगितले. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील श्वेत वाराह तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 151वा अध्याय पूर्ण झाला. तर आता बुद्ध अवतार झाल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की भगवंतच शांती संपन्न देवेश मधुविनाशक मधुप्रिय भगवानच बुद्ध होतील. त्या बुद्ध रूपधारी भगवानद्वारा जग मोहित होईल. हे भरत वंशोत्पन्न राजा, तेव्हापासून पुत्र पित्याचे ऐकणार नाही, शिष्य गुरुची आज्ञा मानणार नाही, परस्पर विरोधी वृत्तीचे होतील. अधर्माने धर्म तिरस्कृत होईल. बुद्ध अवतार झाल्यानंतर संपूर्णतः ह्या पद्धतीने आपण सृष्टीत अवस्था पाहतोय. आणि इथे जे वर्णन केलेलं आहे, तर आता बुद्ध अवतार होऊन आता कल्की अवताराची ही वेळ आलेली आहे सृष्टीमध्ये. तर हे इथे वर्णन अगदी तंतोतंत दिलेलं आहे की आता तेच घडत आहे. त्यामुळे हा काळाचा महिमाच आहे, या पद्धतीने हे घडत असणार. त्यामुळे हे असं होतं आहे तसं हे जे सगळं काही घडतं आहे सृष्टीमध्ये, हे आपल्या पुराणांमध्ये असं घडणार आहे हे आधीच सांगून ठेवलेलं आहे. आणि आपले जे संत आहेत त्या संतांनीसुद्धा आपल्या प्रत्येक त्यांच्या प्रत्येक अवतार कार्यामध्ये सर्व वर्णन हे केलेलं आहे. आता आपण गोंदवलेकर महाराजांचं चरित्र वाचन केलं तर त्यामध्ये सुद्धा महाराजांनी अगदी 125-30 वर्षांपूर्वीच काय होणार आहे पुढे, काल कसा येणार आहे याचं अगदी तंतोतंत भयंकर वर्णन केलेलं आहे. आणि ते आज तसं घडतंय हे पाहतोय. त्यामुळे कारण आपले सर्व संत हे वेदांचं अनुकरण करत असतात. वेदांनी जे सांगितलेलं आहे त्याचं आचरण ते करत असतात. आणि त्यामुळे वेद जे काही सांगतायत ते सर्व संतांच्या वाणीतून आणि त्यांच्या आचरणातून आपणाला शिकायला मिळत असतं. संतांनी जरी प्रत्येक ग्रंथाचा अभ्यास केला नसेल तरीसुद्धा संत त्यांच्या तपस्येने साधनेने भगवत स्वरूप झालेले असल्यामुळे ते भगवंताची वाणीच म्हणजे वेदवाणीच त्यांच्या अभंगातून, दोह्यातून, श्लोकांमधून श्लोकांमधून, ओव्यांमधनं ही व्यक्त होत असते. तर हे आहे. तर त्यामुळे आत्ता हे जो समय आहे तो या पद्धतीनेच घडणं हे अपेक्षितच आहे. त्यामध्ये आश्चर्य वाटण्याची आवश्यकताच नाही, कारण सृष्टीचा इतिहासच असा आहे या पद्धतीने घडणार आहे. त्यामुळे त्यात आपण काय करायचं आहे, हे काय करायचं हे मार्गदर्शन वेदांनी केलेलं आहे. आणि ते मार्गदर्शन संतांनी जगून दाखवलेलं आहे. आपण त्या संतांकडे लक्ष दिलं तर हे बाकी काय घडतं आहे तिथं ते असहन करण्याची शक्ती आपल्याला येऊ शकते जर आपण संतांच्या शिकवणीचा अभ्यास केला तर. आता पुढील अध्याय आहे अध्याय 152वा भार्गलेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच ततो गच्छेद द्वारपाल ततो गच्छेद धरापाल भार्गलेश्वरमुत्तमं
शंकरम जगत हा प्राणम स्मृतमात्राघनाशनम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजा त्यानंतर केवळ स्मरणाने सर्व पाप विनाशक जगाचे प्राण श्री शंकर भार्गलेश्वर या उत्तम तीर्थात जावे. त्या तीर्थात जो स्नान करून भगवान श्री शंकराची पूजा करतो तो अश्वमेध यज्ञाचे फल प्राप्त करतो. त्या तीर्थात जो देहत्याग करतो त्याची निश्चितच रुद्रलोकात निवृत्ती रहित गती होते. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील भार्गलेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 152वा अध्याय पूर्ण झाला. असा हा भार्गलेश्वर तीर्थ. पुढील अध्याय आहे अध्याय 153वा आदित्येश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. आदित्येश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. तस्यैवानन्तरं चान्यद्रवितीर्थमुत्तमं तस्य संदर्शनादेव मुच्यन्ते पातकैर्नराः. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, त्यानंतरच अत्युत्तम रवितीर्थास जावे. त्याच्या केवळ दर्शनाने मनुष्य पापमुक्त होतो. या आदित्य तीर्थात जो मनुष्य स्नान करून सूर्यदेवाचे दर्शन करतो, स्वतः सूर्यदेवाने त्याचे जे फल सांगितले आहे ते तुम्ही ऐका. त्याच्या कुळात कोणी पुरुष 16 जन्मापर्यंत अंध, मूक, कुरूप, निंदित नखाचा होत नाही. दाद चित्रक म्हणजे एक प्रकारचा त्वचा रोग, कुष्ठरोग, गोलाकार चट्टे, खाज आदी सर्व रोग 6 महिन्यात निसंशय नष्ट होतात. पुराणात त्या देवाचे चरित्र मी ऐकले आहे. राजश्रेष्ठ, त्याचे संक्षिप्तपणे कथन करणे असंभव आहे. त्या तीर्थात जे दान सूर्यदेवाच्या उद्देशाने विधिपूर्वक योग्य सदाचारी ब्राह्मणाला दिले जाते त्याच्या पुण्यफलाचा अंत नाही. उत्तरायण दक्षिणायणाच्या प्रारंभी विषुवत कालात म्हणजेच जेव्हा दिवस रात्र समान असतात चंद्रग्रहणात सूर्यतीर्थात दानाचे फल उत्तम असते. हे भरत वंशोत्पन्न राजा, संक्रांतीत देवानिमित्त हव्य व पितृनिमित्त कव्य दोघांचा समुद्र जलाप्रमाणे अंत नाही. ज्याने जिथे जिथे हवन केले आहे त्याला त्यावेळी यथायोग्य सर्व फल देणारे सूर्यदेव आहेत. सूर्यनारायण पुन्हा पुन्हा 7 जन्मफल देतात. चंद्रक्षयात शतवर्षापर्यंत व संक्रांतीत व्यतिपात योगात अनंत फल प्राप्त होते. राजा युधिष्ठिरने विचारले, पूज्य, रवितीर्थ अतिशय पुण्यतीर्थ का मानले आहेत? मला विस्ताराने सांगावे, ते ऐकण्यास माझे कान अति उत्कंठित आहेत. श्री मार्कंडेय वदले, राजा, तुम्ही लक्षपूर्वक श्री नर्मदाच्या उत्तर तटावरील सर्व रोगविनाशक उत्तम आदित्येश्वराचे महात्म्य ऐका. पूर्वी कृतयुगाच्या प्रारंभी वशिष्ठ महर्षींच्या वंशातील वेदशास्त्र पारंगत जाबाली नावाचे ब्राह्मण होते. त्यांची सत्शील व उत्तम मनाची पतिव्रता पत्नी होती. एकदा ऋतुकाल प्राप्त झाल्यावर पतीजवळ जाऊन ती म्हणाली, प्राणनाथ, माझा ऋतुकाल आहे. मी तुमच्या सेवेत उपस्थित आहे. पुत्राची अपेक्षा करणाऱ्या माझ्यासारख्या कामिणीचा तुम्ही प्रीतीने स्वीकार करा. असे सांगितल्यावर ब्राह्मणाने म्हटले, प्रिये, आज मी व्रतबद्ध असल्यामुळे तू जावेस. यापेक्षा दुसऱ्या ऋतुकालात मी तुझा प्रेमाने स्वीकार करीन. त्यानंतर दुसरा ऋतुकाल प्राप्त होताच ती पुन्हा उपस्थित झाली. हे भरत वंशोत्पन्न राजा, ब्राह्मणाने पुन्हा ते व्रतबद्ध असल्याचे समजवले. अशा प्रकारे वारंवार त्या ब्राह्मणाने तिचा स्वीकार केला नाही. ती सौंदर्यवती पतीच्या व्यवहाराने निराश झाली. अतिदुःखित होऊन ती अनशन व्रत करून मरण पावली. त्या ब्राह्मणाने ऋतुकालात समागम न केल्यामुळे भ्रूणहत्येच्या पापाने तो कृश झाला व त्याचे घ्राणेंद्रिय गळून पडले व त्याचे सर्व तप नष्ट झाले. कुष्ठरोगाने व्याप्त निज शरीर पाहून दुःखी होऊन तो श्री नर्मदा तटावर आश्रयास गेला. सूर्यदेवाला आरोग्यासाठी प्रार्थना करावी असा मनात विचार करून त्या ब्राह्मणाने अन्य ब्राह्मणांना विचारले, ब्राह्मण, ते उत्तम सूर्यतीर्थ कुठे आहे ते मला सांगा. त्या तीर्थक्षेत्री जाऊन मी शुद्ध भावनेने शुद्ध मनाने तप करीन. ब्राह्मण म्हणाले, श्री नर्मदाच्या उत्तर तटावर आदित्येश्वर नावाचे सर्व रोग विनाशक सूर्यतीर्थ आहे. जर तुम्ही तिथे जाऊ इच्छिता तर काहीही विचार न करता जा. ब्राह्मणांनी असे सांगितल्यावर
तो ब्राह्मण तिथे जाण्यास उद्युक्त झाला. प्राणपीडा देणाऱ्या भयंकर रोगाने त्रस्त झाल्यामुळे जेव्हा तो तिथे जाऊ शकला नाही, तेव्हा त्याने विचार केला, त्रिभुवनात ब्राह्मणांचे सामर्थ्य प्रसिद्ध आहे. ब्राह्मणाने देवादिदेव श्री शंकराचा लिंगपात केला होता. ब्राह्मणानेच समुद्र शोषित केला होता व वाढणाऱ्या विंध्याचललाही थांबवले होते. तेव्हा मी सुद्धा इथेच राहून महान तप सामर्थ्याने आदित्येश्वर नावाच्या सूर्याला या क्षेत्री आणेन, असा प्रथम मनापासून निश्चय करून तो ब्राह्मण उग्र तपास प्रवृत्त झाला. तो वायूचे सेवन करत आहाररहित ग्रीष्म ऋतूत पंचाग्नीच्या मध्यभागी स्थित झाला. शिशिर ऋतूत जलात तसेच वर्षा ऋतूत प्रावरणाशिवाय राहिला. अशा प्रकारे शतवर्ष अधिक काळ लोटल्यावर सूर्यदेव प्रसन्न झाले. श्री सूर्यदेव बदले, तू वर माग, तुझे कल्याण व्हावे. तुझ्या मनात काय इच्छा आहे, जे देण्यायोग्य नाही ते सुद्धा मी तुला देईन. तू मला सांग, उशीर करू नकोस. ब्राह्मण, तू यावेळी तपस्येत रत आहेस, तुला काय असाध्य आहे? जाबालीने सांगितले, देवेश, जर आपण माझ्यावर संतुष्ट आहात व आपण वर देऊ इच्छिता तर माझी प्रतिज्ञा आदित्येश्वराच्या दर्शनासाठी आहे. देवेश, व्याधिग्रस्त झाल्यामुळे मी चालण्यास असमर्थ आहे, म्हणून आपण मूर्तीधारी आदित्येश्वर होऊन या शुक्ल तीर्थात स्थित व्हावे. असे सांगितल्यावर बहुरूपी देवश्रेष्ठ सूर्यनारायण श्री नर्मदाच्या तटावर क्षणभरात अदृश्य झाले. राजा, त्यावेळेपासून हे तीर्थ आदित्येश्वर नावाने संबोधिले जाते. हे सर्व पापविनाशक व सर्व दुःख हरण करणारे आहे. जो वर्षभर दर रविवारी नियमितपणे स्नान केल्यावर 7 प्रदक्षिणा घालून सूर्यदेवाचे दर्शन घेतो, त्याचे पुण्यफल आहे. ऐका, अग्नीत जसा कापूस नष्ट होतं तसे त्याचे सुप्त गोलाकार चट्टे, दाद, चित्रक, कुष्ठरोग, खाज आदी सर्व रोग त्वरित नष्ट होतात. भार्या, पुत्र तसेच धन याबाबतीत तो संपन्न होतो. जो संक्रांतीला पितरांच्या उद्देशाने श्राद्ध करतो त्याचे पितृगण तृप्त होतात. सूर्यदेवच पितृदेव आहेत. अशा प्रकारे सर्व पापहारी, सर्व रोग विनाशक, सर्वोत्तम दिव्य आदित्येश्वराचे महात्म्य मी तुम्हाला कथन केले. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील आदित्येश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 153वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे दिलेलं आहे अशा आदित्येश्वर तीर्थ कसं निर्माण झालेलं आहे ते दिले आहे. तर आता पुढील अध्याय आहे अध्याय 154वा कलकलेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. कलकलेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. नर्मदा दक्षिणे कूले तीर्थम कलकलेश्वरम विख्यातम सर्वलोकेषु स्वयं देवेन निर्मितम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, सर्व लोकात प्रसिद्ध स्वतः भगवान श्री शंकराद्वारा निर्मित श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर कलकलेश्वर तीर्थ आहे. संग्रामात अंधकासुराचा वध केल्यावर देवादिदेव श्री महेश्वरांची देवता गंधर्व, किन्नर व महासर्पांसहित सर्वांनी शंख तुतारींच्या निनादात तसेच मृदंग, ताशा, वीणा, वेणू आदींच्या आवाजात खूप स्तुती केली. काही सामवेदाचे गायन करत होते, काही यजुर्वेदाचे मंत्र तर काही अन्य ऋचांचे पठन करत होते. अन्य महात्मा श्री महेश्वरची स्तोत्रे म्हणत आराधना करत होते. प्रथम स्तुती करणाऱ्यांच्या कलकलाटाने व वंदनेने स्थापित हे प्रतिष्ठित शिवलिंग कलकलेश्वर नावाने प्रसिद्ध झाले. जो त्या तीर्थात स्नान करून कलकलेश्वराचे दर्शन करतो तो वाजपेय यज्ञापेक्षा अधिक पुण्य प्राप्त करतो. त्या पुण्याने तो पवित्र अंतःकरणाचा होऊन देहत्याग केल्यावर स्वर्गात जातो. उत्तम विमानात चढून अप्सरांकडून स्तुत्य असा स्वर्ग प्राप्त करून तिथे चिरकाल महाभोग उपभोगल्यावर तो महापुरुष इहलोकात जन्म घेतो. इथे वेदांग पारंगत विद्वान सौभाग्यशाली ब्राह्मण म्हणून जन्मास येऊन रोग शोकमुक्त शतवर्ष जीवित राहतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील कलकलेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 154वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे आपणाला आधीच्या अध्यायामध्ये कामदेवतेने कशी तपस्या केली हे सांगितलं. त्यानंतरच्या अध्यायामध्ये वशिष्ठ मुनींच्या पुढील कुळामधील ते ब्राह्मण मुनी आहेत त्यांनी कसं त्यांच्या पत्नीस ऋतुकाल असताना ते व्रतधारी असल्यामुळे त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी तिला सहयोग दिला नाही आणि असं वारंवार झालं आणि ती पत्नी
तिचा मृत्यू झाला. त्यानंतर ह्यांना त्याचा पश्चाताप झाला आणि हे वर्णन आलेलं आहे. तर आता इथे आपल्याला लक्षात येईल की आपल्या संस्कृतीमध्ये आश्रम व्यवस्था जी होती त्यामध्ये सुद्धा ह्या आधीचा जो अध्याय आहे आदित्येश्वर तीर्थ महात्म्य वर्णन, तर त्यामध्ये हे जे ऋषी आहेत तर त्या ऋषींनी व्रतधारी असल्यामुळे ऋतुकालात त्यांनी पत्नीची इच्छा होती पुत्रप्राप्त्यर्थ एकत्र येणं, परंतु व्रतधारी असल्यामुळे त्यांनी पत्नीला साथ दिली नाही आणि त्यामुळे ती असं वारंवार घडल्यामुळे तिचा मृत्यू झाला. आणि त्यानंतर ह्यांना ह्या मुनींना त्यांची चूक समजली, लक्षात आली. त्यानंतर त्यांनी साधना तपस्या सुरू केली. तर इथे आपल्या लक्षात येईल की आपले जे आश्रम व्यवस्था होती, जे ऋषी परंपरा पण होती, तर त्यामध्ये किती तिथला गृहस्थाश्रम काय पद्धतीने होता हे सुद्धा इथं लक्षात येत आहे. आणि त्यावेळेचे जे ऋषी होते ते सुद्धा कसे पूर्णतः संयमित आणि व्रतस्थ जीवन जगत होते हे आपणाला ह्या अध्यायाच्या आधारे आदित्येश्वर तीर्थ ह्या अध्यायाच्या आधारे लक्षात येत आहे. इथे स्पष्टपणे दिलेलं आहे त्यांनी त्यांचं जीवन. त्यामुळे नकळत हे अध्याय मार्गदर्शन करतात की काय पद्धतीने आपल्या वैदिक परंपरेमध्ये, जेव्हा ही वैदिक परंपरा होती, ऋषीमुनींचा कालखंड होता, किंवा हे सतयुग त्रेता युगामध्ये सुद्धा जे आपली ऋषी परंपरा होती, तर त्या वेळेला काय पद्धतीने हे ऋषीमुनी आणि त्यांच्या पत्नी हे एकत्रित येत होत्या हे इथे आपणाला याचं मार्गदर्शन पण आपणाला नकळत आपणाला होत आहे. इतकं स्पष्टपणे इथं वर्णन केलेलं आहे. तर हे इथे लक्षात येतं. त्यामुळे आपली जी परंपरा आहे, सनातन परंपरा, ती काय पद्धतीने श्रेष्ठ होती हे सुद्धा इथे लक्षात येत आहे की आणि इतकं स्पष्टपणे अशा स्त्री पुरुष एकत्र येऊन त्यातनं अपत्यप्राप्ती होणं ह्या विषयीचं सुद्धा इतकं संवेदनक्षम विषयाचं सुद्धा ह्या अध्यायामध्ये इतक्या बारकाव्याने वर्णन केलेलं आहे. तर त्यामुळे आपल्या जर पाहिला गेलं तर आपल्या संस्कृतीमध्ये सर्व प्रकारचं मार्गदर्शन हे अंतर्भूत होतं आणि तिथे वेगळ्या पद्धतीने वेगळे कोर्सेस करायची काही आवश्यकता नव्हती, कारण आपल्या ह्या सर्व शास्त्रांमध्ये हे सर्व मार्गदर्शन दिलेलं आहे. म्हणजे आता जे दिलं जातं लैंगिक शिक्षण आणि हे सर्व, तर आपल्या वेदपुराणांमध्ये हे अंतर्भूतच आहे. त्यामुळे आणि त्यावरती आपल्यामध्ये संहिता, खूप मोठमोठ्या संहिता दिलेल्या आहेतच आहेत त्या. तर हे सगळं आणि ते किती योग्य पद्धतीने करणं, कारण आता आपण पाहिलं की कामदेवतेने पण तपस्या केलेली आहे आणि आज तीच देवतेतून जी कामवासना निर्माण होते ती पूर्ती करण्यासाठी आज किती विचित्र पद्धतीने सगळं अवलंब केला जातोय आणि नको नको त्या गोष्टी ह्या वैद्यकीय शास्त्राने सुद्धा तिथे आविष्कार केलेला आहे. तर त्यामुळे की जेणेकरून कोणताही विचार न करता कसं स्वैराचाराने आपण उपभोग घेऊ शकतो हे ह्या संदर्भात वैद्यकीय शास्त्र मदतच करते. तर किती म्हणजे आपली जी संस्कृती होती किंवा जो मूळ जी कामदेवता आहे तिने स्वतः एवढं तप केलेलं आहे आणि त्यामुळे ती गोष्ट किती उच्च कोटीची आहे आणि तिचा उद्देशच मुळात प्रजोत्पादन करणं आहे. ते केवळ एक सुखाचाच विषय नाही आहे. तर हे सर्व कामदेवतेच्या तपस्येतूनच आपल्या लक्षात येतं आहे आणि तर हे असं आपल्याला हे पुराण शिकवत आहेत आणि आज तेच गोष्ट कुठल्या थराने आपण उपभोग घेतोय किंवा सर्वत्र ती सहजतेने झालेली सहजतेने तिला हीनदृष्टीने पाहणं आणि हीनदृष्टीनेच उपभोगणं हे सर्वत्र चाललेलं आहे.
तर हे योग्य तो सन्मान ह्या कामवासनेला सुद्धा देऊन आणि त्याचं योग्य ते प्रशिक्षण देणं हे सुद्धा आवश्यक आहे किंवा निदान आपण स्वतःच्या बाबतीत सुद्धा हे आवश्यक आहे. इतरांना आपण किती सांगू काय करू ही गोष्ट निराळी, परंतु आपल्याला हे वेद पुराण शिकवत आहेत की कुठल्या गोष्टीकडे किती उच्च दृष्टीने पाहणं गरजेचं आहे. तर या पद्धतीने इथे सांगितलेलं आहे. तर पुढील अध्याय आपण कल्कलेश्वर पण पाहिला की इथे अंधकासुराचा वध केल्यानंतर जो जल्लोष साजरी झाला शंख तुतारी यांचा, तर त्यामुळे या तीर्थाच्या ठिकाणी तो होता साजरी केला गेला किंवा सर्व विजय झाल्यानंतर त्यामुळे या तीर्थाला कलकलेश्वर तीर्थ हे म्हटलेलं आहे. आता पुढील अध्याय आहे अध्याय 155.